मंत्री संजय शिरसाट यांनी सुष्पा अंधार यांनी केसरकरांवर केलेल्या टीकेवरून आता पलटवार केलेला आहे। केसरकर हे मंदिर दिसताच गाडी थांबवणारा माणूस आहे असं शिरसाटांनी म्हटलं। अंधारेंचे आरोप करणं चुकीचं असल्याचं शिरसाटांनी म्हटलं। चौकशी करा असं स्वतः केसरकर म्हणाले असं शिरसाटांनी म्हटलंय। तर चौकशीमध्ये दोषी आढळल्यास कारवाई करा असं महत्त्वाचं वक्तव्य शिरसाटांनी केलेलं आहे। आता प्रत्येकाला वेगवेगळं स्टेटमेंट करायचं, प्रत्येकाचे फोटो दाखवायचे, ही एक वेगळं नशा चढलेली। दीपक केसरकर हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की हा माणूस 10 पावलावर जरी मंदिर असलं तर गाडी थांबवून तिथं दर्शन घेणारा माणूस, पाप भिरू असलेला हा माणूस, त्याच्यावर असे आरोप करणं मला वाटतं चुकीचे नाही, चुकीचे आहेच आहे। परंतु त्याची चौकशी करा असं स्वतः दीपक केसरकरांनी म्हणलेलं आहे। म्हणून आम्ही कोणत्याही चौकशीला समोर जायला घाबरतो अशातला कोणताही भाग नाही। सरकारने चौकशी करावी आणि जोही आरोपी असेल त्याला पुन्हा सांगतो की त्याला अटक करा, त्याला वाटेल ती सजा द्या। राजकारणामध्ये लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचं ज्योती वाघमारे यांनी म्हटलं। ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी योग्य वेळी होईल। शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी आता ऑपरेशन टायगरच्या संदर्भातले संकेत दिलेले आहेत। कुछ तो बड़ा होने वाला है। महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है। मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन। कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असतं। तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू। ज्योती वाघमारे प्रवक्ते आहेत, आता नवीन खासदार झाले आहेत, त्यामुळे त्यांना असे काही स्टेटमेंट करणं बंधनकारक आहे। कारण आता पुन्हा त्यांना पुढे यायचं आहे, नाव करायचं आहे। आता खासदार झाल्यानंतर ते जर अशा प्रकारचे बोलणार नाहीत हे ऑपरेशन वगैरे, तर मग त्यांची दखल कोण घेईल? त्यामुळे त्यांनी स्वतःकडे लक्ष केंद्रित व्हावं, त्यांची लोकप्रियता वाढावी म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करत असावे। आणि आता काँग्रेसच्या गोटातून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे। 15 एप्रिलपर्यंत संघटन सृजन अभियान सुरू असल्याचं काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी सांगितलं। अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळणार असल्याचं वडेट्टीवारांनी म्हटलं। कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारून कुणाला नेतृत्व द्यायचं ते ठरवलं जाईल। येत्या काळामध्ये काँग्रेसला संघटनात्मक मजबूती मिळणार असल्याचं महत्त्वाचं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे। पदाधिकाऱ्यांना विचारून, इलेक्टेड मेंबरला विचारून हा निर्णय व्हावा की लोकांना संघटन मजबूत करण्यासाठी कोण चेहरा हवा आहे। यासाठी हे संघटन सृजन सुरू आहे। माजी पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार, आमदार आणि अनेक इलेक्टेड निवडून आलेले हे आणि राज्य पातळीवर, देश पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर काम करणारे कार्यकर्ते यांना विचारात घेऊन तो नेतृत्व अंतिम केलं जाईल। आणि हे यासाठी संघटनेसाठी आवश्यक आहे, मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे। त्यातून नक्कीच काँग्रेसला मजबूती मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।